विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 2 इयत्ता 9वी प्रकरण पहिलं भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री या प्रकरणाचा अभ्यास आपण करतोय. सशर्त विधाने आणि व्यत्यास हा उपघटक आपण पाहणार आहोत. कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कन्व्हर्स. जी विधाने जर तर रूपात लिहिता येतात त्यांना सशर्त विधान असे म्हणतात. आपण उदाहरणं पाहणार आहोत. आणि सशर्त विधानातील म्हणजे जर तरच्या स्वरूपात लिहिल्यानंतर जरने सुरू होणारे जे विधान आहे त्याला आपण पूर्वांग किंवा पूर्वार्ध म्हणणार आहोत. आणि तरने सुरू होणाऱ्या विधानाचा आपण उत्तरांग किंवा उत्तरार्ध असे म्हणणार आहोत. उदाहरण आहे पहा, इथं घेतलेलं संभूत चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात हे विधान आहे. आता सशर्त विधान करायचं आहे. संभूत चौकोन हा चौकोनाचा प्रकार आहे. ओके, बघा सशर्त विधान कसे केले. जर आणि तर हे शब्द वापरून जर दिलेला चौकोन संभूत चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. ओके, संभूत चौकोन हा चौकोनाचा प्रकार असल्यामुळं जर दिलेला चौकोन संभूत चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. आता या ठिकाणी एखादं सशर्त विधान दिले असेल आणि त्यातील पूर्वांग आणि उत्तरांग यांची अदलाबदल केली म्हणजे जर नंतर येणारं वाक्य जे आहे ते तर नंतर ठेवायचं आणि तर नंतर जे वाक्य आहे ते जर नंतर ठेवल्यानंतर असा अदलाबदल केली पूर्वांग आणि उत्तरांगाची तर मिळणारे नवे विधान आहे ते मूळ विधानाचा व्यत्यास कन्व्हर्स आहे असे म्हणतात. ओके, हिअर इफ द स्टेटमेंट विच कॅन बी रिटर्न इन द इफ देन फ्रॉम द कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट. Again, the statement which can be written in the if-then form are called conditional statement. The pair of statements, the part of statement following if is called the part of the statement following if is called the antecedent and the part following then is called the consequent. For example, consider the statement the diagonals of a rhombus are perpendicular bisector of each other. The statement can be written in the conditional form if the given quadrilateral is a rhombus then its diagonals are perpendicular bisector to each other. Okay, if the antecedent and consequent in a given conditional statement are interchanged, the resulting statement is called the converse of the given statement. Okay, एखादं सशर्त विधान जर सत्य असेल तर त्याचा व्यत्यास हा सत्य असतोच असं नाही. उदाहरण पाहूया. सशर्त विधान आहे जर एखादा चौकोन संभूत चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. त्याचा व्यत्यास जर एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील तर तो चौकोन समभुज असतो. या उदाहरणात मूळ विधान व त्याचा व्यत्यास हे दोन्ही सत्य आहेत. जर नंतर येणारं वाक्य तर नंतर येणारं वाक्य जर नंतर ठेवल्यानंतर जे विधान मिळते त्याला व्यत्यास म्हणतो. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील या ठिकाणी या उदाहरणात मूळ विधान चौकोन संभुज चौकोन असणं आणि त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असणं हे मूळ विधान आणि त्याचा व्यत्यास इथं आपण लिहिलंय ते दोन्हीही सत्य आहेत. ओके, आणखी एक उदाहरण घेऊया आपण. सशर्त विधान जर एखादी संख्या ही मूळ संख्या असेल तर ती सम किंवा विषम असते आणि त्याचा व्यत्यास जर एखादी संख्या सम किंवा विषम असेल तर ती मूळ संख्या असते. या उदाहरणात मूळ विधान सत्य आहे पण व्यत्यास असत्य आहे. हा व्यत्यास आहे. जर एखादी संख्या सम किंवा विषम असेल तर ती मूळ संख्या असते. म्हणजे या ठिकाणी 2 शिवाय 4, 6, 8 या सम संख्या आहेत पण त्या मूळ संख्या नाहीत. म्हणून या ठिकाणी व्यत्यास हा असत्य आहे. ओके, इफ ए कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू द कन्व्हर्स इज नॉट नेसेसरीली ट्रू. स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल. द कंडिशनल स्टेटमेंट इज if a quadrilateral is a rhombus then its diagonal are perpendicular bisector of each other. Converse of this statement, if the diagonals of a quadrilateral are perpendicular bisectors of each other then it is a rhombus. In this example the statement and the converse is true. Okay, conditional statement. Now consider the following example. The second example,
If a number is a prime number, then it is even or odd. Converse of the statement, if a number is even or odd, then it is a prime number. In this example, the statement is true, but its converse is false. Okay. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून, विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यानेही सहकार्य करा. धन्यवाद.